नमस्कार. संध्याकाळच्या जेवणासाठी एक सोपा आणि सुटसुटीत आयटम आणलाय मी तुमच्याकडे. संध्याकाळी हा कंटाळा आलाय, काहीतरी भाजी पोळी वगैरे बनवायचा, हा आयटम बनवून बघायचा नक्की. खूप छान होतो. तर बघूया ज्वारी आणि बाजरीच्या पिठाचे शेंगोळे. नमस्कार, मी जुई आणि जुईज किचन अँड हॅक्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला बनवूया आपण. या परातीत मी हे असं ज्वारी बाजरीचं पीठ घेतलंय. हे ज्वारी बाजरीचं पीठ मी नेहमी मिक्सच करून ठेवत असते, कारण ज्वारीची नेहमी विरी जाते थोडे दिवस झाले की ज्वारीच्या पिठाची. आता हे थोडंसं बेसन आणि कणिक घेतली आहे. तर मी सांगणार होते की ज्वारीच्या पिठाची विरी जाते म्हणून मी त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ मिक्स करून ठेवत असते. तर हे आपण हिरवं वाटण करणार आहोत. त्याच्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हे पाहे आलं घेतलेलं आहे मी. तर आता आपण हे काढून घेऊया मिक्सरमधून आणि याच्यात टाकू थोडंसं आता जिरं. थोडंसं टाकू, याला बाजूला ठेवूया. आणि हे बघा, मी हे ताक घेतलेलं आहे आणि ही कसुरी मेथी घेतली आहे. कसुरी मेथी आपण कणकेत टाकून घेऊया, कणकेत म्हणजे पिठामध्ये. आणि थोडासा ओवा पिठामध्ये टाकूया आणि थोडी हळद टाकू आणि थोडंसं मीठ टाकूया. हळद हा म्हणजे जस्ट कलरसाठी टाकायचा आहे आपल्याला. हे मीठ टाकते आहे मी याच्यामध्ये. पुरेसा चवीपुरतं असं टाकायचं आहे. आणि चलो अब इसकी पेस्ट बनाते हैं. हे बघा, बनवली आहे मी पेस्ट. तर ह्याच्यातली थोडी पेस्ट 1-2 चमचे वगैरे टाकायची ह्याच्यामध्ये. हे चमच्याने मी टाकते आहे आणि बाकीचं आपण झाकणावरचं काढून घेऊ. तर आपण हे ताकाने भिजवणार आहे आता. ह्या ज्वारी बाजरीच्या पिठामध्ये कणिक आणि बेसन का घ्यायचं आहे, तर कणिक थोडीशी बाइंडिंगला लागते, नाही तर ते शेंगोळे टिकणार पण नाही उकळण्यामध्ये. याच्यासाठी आपण ज्वारी बाजरीचं हे गव्हाचं पीठ त्याच्यात टाकलेलं आहे. आता थोडेसे अगदी थोडा असा गोळा घेऊन हातावरच ते वळून घ्यायचे आहेत बघा. आणि हे थोडेसे यू शेप करून घ्यायचं आहे त्याला, कारण याचे तुकडे पडतात नंतर शिजता. याच्यासाठी याला पोळपाटावर, आणि पोळपाटावर हे वळलेही नाही जाणार, चिटकून बसतील लगेच, कारण हे ते ज्वारी बाजरीचे आहेत. ज्वारीचं पीठ तसंही पाणी सोडतं, तर तुम्ही तेल पण त्याला लावू शकत नाही ज्वारी बाजरीच्या पिठाला. सो मी हे थोडेसे करून घेते आणि बाकी आपण नंतर शिजता वळत जाऊ आणि टाकत जाऊया. बरं, तरी पण तुम्हाला हे जास्त वाटले तर तुम्ही काढून ठेवून सरळ नेक्स्ट टाईमला त्याच्यामध्ये कांदा, थोडीशी पालक, टोमॅटो वगैरे चिरून आणि थालीपीठ लावू शकता. मी याच्यावरती जिरं मोहरीची फोडणी देते आहे आणि वाटण टाकून घेतलं आहे त्याच्यावरती. झाकण ठेवूया आपण याच्यावर. आता आपण ह्याच्यामध्ये ताक टाकू, पण तत्पुरती मी जर असं ढवळून घेते. ते एकदम खकाणा उडू नये म्हणून याच्यावर झाकण टाकायचं. सो आता आपण हे ताक टाकून घेतलेलं आहे. मी ढवळते आहे ताकाला या. आणि याच्यामध्ये हळद, तिखट टाकायचं आहे. हिंग टाकलाय मी. हिंग एकदम तेलावर टाकलं तर जळतो बरेचदा. हे बॅडगी मिरचीचं तिखट टाकलं आणि हळद टाकूया आपण. आणि आता याला एक गुड स्टर देऊया. याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे काही टाकू शकता, छान लागतं तसंही. हे बघा, या मिक्सरच्या पॉटमधलं आणि ताकाचं पाणी वगैरे सगळं टाकून घेतलंय मी. आता हे उकळायला लागल्यावरती हे शेंगोळे मी सोडले त्याच्यामध्ये. हे पाणी उकळायला लागलेलं होतं आणि त्याच्यानंतरच मी शेंगोळे सोडलेले आहेत. आता आपण त्या उरलेल्या पिठाचे शेंगोळे करून मी सोडते आहे, हाताला पाणी लावून. कसेही सोडले तरी चालतील, कारण ते पीठ नंतर पाणी सोडायला लागतंच. सो विशेष काही त्याला शेप असा देता येत नाही, म्हणून पोळपाटावरही नीट छान वळता येत नाही. फक्त हेच की आपण ज्वारीच्या पिठाचे ते शेंगोळे करतो आहोत, त्यामुळे थोडेसे एक्सपेक्टेडली वाकडे थोडेसे, कारण बोटाच्या साईजनी करायचं. बोटावर हातावर वळायचं म्हटल्यानंतर हाताचे उंचवटे वगैरे तेवढा प्लेन हे देत नाहीत. आणि एरवी तरी याचे तुकडेच नंतर पडणार आहे. मी तुम्हाला दाखवते आता बनवून. आणि सो आपण शिजता बघा, आता याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडं शेजारी उकळतं पाणी पण ठेवायचं आहे, उकळायला पाणी उकळत. तुम्ही रेसिपी पूर्ण बघून घ्या आणि मधून ते थोडंसं गरम पाणी घालत चलावं. आता मी बनवता त्याच्यामध्ये टाकते आहे. तुम्ही शिजता कोणाला म्हणजे आपल्याला किती लागणार आहे घरातले मेंबर्सला त्याचा अंदाज घेऊ शकता. आणि उरलं पीठ तर बाजूला ठेवून द्या, त्याचं थालीपीठ करून घ्या नंतर. हे बघा, हे पहिल्यांदा काढून मी ढवळते आहे आणि याच्यावरती आपण कसुरी मेथी टाकलेली आहे. तुम्हाला कसुरी मेथी नाही तर
मी आधी म्हटल्याप्रमाणे कोथिंबीर बघा, याचे तुकडे पडले की नाही, म्हणजे ढवळता ढवळताच तुकडे पडले. असे कणकेचे तुकडे पडत नाही. कणकेचे वगैरे शेंगोळे जर बनवले, काही रेसिपीजमध्ये तुम्हाला कणकेचे शेंगोळे पण दाखवले गेलेले आहेत. सो हे आपण ज्वारी बाजरीचे बनवले, त्यामुळे खूप ठिसूळ बनलेले आहेत हे, त्यामुळे नीट शिजून घ्यावे. आता आतमध्ये थोडेसे पिठाळ लागतात ते. तर कोमट पाणी म्हणजे गरम पाणी टाकून चलो अब परोसेंगे. तर हे असे ताटलीत वाढून घ्यायचे मस्तपैकी, छान लोणचं वगैरे घेऊन, जे काय आवडत असेल, आणि त्याच्यावर आदर तूप किंवा नाही तर मग सणसणीत मोहरीची फोडणी घेऊन तुम्ही जेवायला बसू शकता आणि हाडवात हात मारू शकता आणि मला सांगू पण शकता की रेसिपी कशी झालेली आहे. सो रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल ग्रो व्हायला मदत करा, म्हणजे नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत